श्री गुरुदेव दत्त. सर्व भक्तांना जय श्रीराम. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधताना अतिशय आनंद होत आहे. मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मराठी महिन्यामध्ये प्रत्येक मराठी महिन्याला एक विशेष असं महत्त्व दिलेलं आहे. आत्ता नुकताच दिवाळीचा सण साजरा झालेला आहे. सगळेजण आनंदात दिवाळी साजरी केली आहे. आता येणारा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना आणि मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे सर्वांसाठीच एक पर्वणी असते. कारण या दिवशी साक्षात दत्तगुरू यांचा जन्म झालेला आहे. ज्या दिवशी दत्तगुरूंचा जन्म झाला तो दुपारी 12 वाजता झालेला आहे आणि त्यामुळेच या दत्त जयंतीच्या निमित्ताने सर्व भाविकांनी जो दत्तगुरूंचा श्री गुरुचरित्र हा ग्रंथ सांगितलेला आहे, ज्याला ऋषीमुनींनी आपल्या वेदामधला 5वा वेद असं संबोधलं आहे, त्या गुरुचरित्राचं पारायण हे केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन आपला जो काही प्रापंचिक अडीअडचणी आहेत त्यातून आपल्याला एक मार्ग मिळाला किंवा तो मार्ग मिळून आपण त्या पद्धतीने वाटचाल करायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे अनन्यसाधारण अशा या गुरुचरित्राचं पारायण दत्त जयंतीच्या निमित्ताने करणं अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी अनेक असे नियम सांगितलेले आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच जणांना ते नियम पाळणं शक्य होत नाही आणि नियम पाळता येत नाही म्हणून गुरुचरित्राचं पारायण करायचं नाही असा अनेक जणांचा समज असतो. परंतु यावर मार्ग म्हणून आम्ही श्री व्यंकटेश वेदो नारायण प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने दरवर्षी सामुदायिक पारायण करत असतो. या पारायणाच्या अनुषंगाने प्रत्येक भाविकाचा गोत्र आणि त्याचं नाव याचा उच्चार करून संकल्प केला जातो आणि त्या भक्ताच्या वतीने पूर्ण नियम पाळून हे पारायण आम्ही करत असतो. यंदा हे पारायण नाशिकमधील पवित्र अशा एका दत्त मंदिरात केले जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी या पारायणामध्ये सहभागी होऊन आपल्या वतीने एक गुरुचरणी सेवा अर्पण करावी असे आवाहन मी आपणा सर्वांना करतो. 7 दिवसाच्या होणाऱ्या या पारायणाची सुरुवात ही दत्त जयंतीच्या पूर्वी 7 दिवस आधी केली जाईल आणि त्यानंतर याची सांगता म्हणून दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी सत्यदत्त नावाचा विधी करून याची सांगता करण्यात येणार आहे. या सामुदायिक पारायणामध्ये जे भाविक सहभागी होतील त्या सर्वांना दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी सत्यदत्ताची पूजा झाल्यानंतर महाप्रसाद त्याची अंगारा हा कुरिअरने अथवा पोस्टाने त्यांच्या घरपोच पाठवला जाणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला 1101 रुपये मूल्य हे पाठवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपले गोत्र आणि आपल्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे किंवा कर्त्या व्यक्तीचे नाव आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवावे. त्यामुळे आपले नावाची नोंदणी करून आपल्या नावाचा संकल्प करून हे पारायण भगवंताच्या चरणी अर्पण केले जाईल. त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी यामध्ये सहभाग नोंदवावा आणि आपली सेवा श्री गुरु दत्तात्रयाच्या चरणी अर्पण करावी असे आवाहन या निमित्ताने मी आपणाला करतो. याविषयी काही शंका अथवा काही विचारावयाचे असल्यास आपल्याला या व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर दिला जाईल. त्या नंबरवर आपण संपर्क करून आपण निश्चितपणे माझ्याशी संवाद साधू शकतात. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी महाराज की जय।